ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो. बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं, ज्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन नावाचा फोर्स काय असतो, तो कसा सेंटरला ओढतो हे आपण माहीत करून घेतलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपण सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, कशा प्रकारे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहतो, प्लॅनेट सर्क्युलर मोशनमध्ये सनच्या भोवती फिरत राहताना ते इकडे तिकडे का जात नाहीत, ते का गोल गोल फिरतात, त्याच्या मागचं कारण आपण अभ्यासलं होतं. ती आहे सेंट्रिपिटल फोर्स. जसा या दोरीला या बकेटला एका दोरीने बांधलेलं आहे आणि गोलाकार ती लेडीज फिरवत आहे, ती बकेट इकडे तिकडे जात नाही, तशाच प्रकारे सेंट्रिपिटल फोर्समुळे सगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स हे सनला बांधल्या गेलेले आहेत, म्हणून ते सनच्या भोवती फिरत राहतात. हे आपण त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे शिकलो होतो मागील व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायची आहे मित्रांनो, जी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आवडेल. तर बघा, आज आहे इंट्रोडक्शन टू केप्लर्स लॉ. एक खूप महान सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत केप्लर, जोहान्स केप्लर. त्यांच्याबद्दल आज आपल्याला शिकायचं आहे. त्यांनी सांगितलेल्या 3 लॉजबद्दल आपल्याला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 लॉज केप्लर्स लॉज या नावाने खूप फेमस आहेत आणि हे तिन्हीसुद्धा लॉज आपल्या क्लास 10च्या बोर्ड एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न येतो आणि त्यामध्ये तुम्हाला केप्लर साहेबांचे 3 लॉ लिहावे लागतात. ते 3 लॉ काय आहेत, कसे एक्सप्लेन करायचे, कसे व्यवस्थित प्रकारे ते पाठ करायचे, त्याच्या एकदम सोप्या भाषेत आपण नोटसुद्धा या ठिकाणी टाईप केलेले आहेत, आपल्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत. आणि चला तर मग आज शिकूया केप्लर साहेबांचे 3 लॉ काय आहेत. बघा, जोहान्स केप्लर स्टडीड प्लॅनेटरी मोशन. जोहान्स केप्लर साहेब तुम्हाला समोर दिसत आहे. जोहान केप्लर साहेब यांनी स्टडीड केला, यांना अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला? प्लॅनेटरी मोशन. त्यांनी अभ्यास केला, प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला. आपल्याला माहिती की प्लॅनेट हे मोशनमध्ये आहेत. जेवढे पण सगळे प्लॅनेट्स आहे हे मोशनमध्ये आहेत आणि त्यांची मोशन कशी आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन करत असताना, म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या ग्रह ताऱ्यांचा, प्लॅनेटचा, स्टारचा अभ्यास करत असताना प्लॅनेट्स हे कशा प्रकारे मोशनमध्ये फिरत आहेत, सनच्या भोवती फिरतात, पण त्यांची मोशन कशी आहे, ते कोणत्या तरी नियमाचं पालन ते करतात का फक्त फिरायचं म्हणजे कुठेही फिरतात, केव्हा जोरात फिरतात, केव्हा आरामात फिरतात, ते कसे इकडे तिकडे फिरत राहतात का? नाही. जसं आपण आपल्या आईवडिलांचं ऐकतो, आपण त्यांच्या आज्ञा पाळतो, त्यांच्या नियमांचं पालन करतो, तसे प्लॅनेटसुद्धा एका विशिष्ट नियमांचं पालन करतात आणि त्या नियमाद्वारेच ती फिरत राहतात सनच्या भोवती. आणि हे 3 नियम कोणी मांडलेले आहे, कोणी एक्सप्लेन केलेले आहेत? जोहान्स केप्लर साहेबांनी. आणि याच नियमांना काय म्हटले जाते? दीज आर नोन ॲज केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन या नावाने ते खूप फेमस आहेत. बघा, केप्लर साहेबांचे हे 3 लॉज शिकण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला प्लॅनेटचं ऑर्बिट काय असते ते आपल्याला शिकायचं आहे. बघा मित्रांनो, मध्ये जर का सन आहे आणि या सनच्या भोवती आजपर्यंत आपण शिकत आलेलो आहेत की सनच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स हे आपापल्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात. जसं की मग त्यामध्ये अर्थ असेल, ज्युपिटर असेल, सॅटर्न असेल, व्हेनस असेल, मार्स असेल, हे सगळे प्लॅनेट सनच्या भोवती फिरत राहतात त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या ऑर्बिटमध्ये. पण त्यांचं ऑर्बिट ॲक्च्युली आहे तरी कसं, असं एकदम सर्क्युलर आहे का आणखी कसं आहे, हे आपल्याला सर्वप्रथम अगोदर आज या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. तर बघा, तर मग प्लॅनेटचं जे काही ऑर्बिट आहे, प्लॅनेट्स ज्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात, प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते कसं सांगितलेलं आहे, ते एक एलिप्स आहे. प्लॅनेट्स ऑर्बिट इज ॲन एलिप्स. आता एलिप्स म्हणजे काय बरं? बघा, ब्रॅकेटमध्ये पुढे दिलेलं आहे अ क्लोज ओव्हल शेप कर्व. अशा प्रकारचा कर्व. बघा, जेव्हा आपण एखादा कोन घेतो, एखादा कोन, आणि त्या कोनला जेव्हा आपण असं इन्क्लाइन प्लेनमध्ये जर आपण कट केलं, एखाद्या कोनला इन्क्लाइन प्लेनमध्ये असं कट केलं, तर या ठिकाणी जे काही एलिप्टिकल शेप तयार होऊ राहिला, याला एलिप्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? एलिप्स. मग हे अशा प्रकारचं एलिप्स तयार होते. मग आपले जे काही प्लॅनेट्स फिरत आहेत, आपले जे काही प्लॅनेट्स, फॉर एक्झाम्पल आपण याला अर्थ म्हणूया. आपली जी अर्थ आहे ती अर्थ अशाच प्रकारच्या एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किंवा त्याची जी मोशन आहे ती कशी आहे, तर या एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे. आणि मग सन कुठे आहे? तर सन, बघा, या एलिप्सचे 2 पॉईंट असतात, 2 फोकस पॉईंट असतात, ज्यामध्ये हा एक फोकस पॉईंट, याला आपण F1 म्हणूया,
आणि हा दुसरा एक फोकस पॉईंट, याला आपण F2 म्हणूया. तर या दोन्ही फोकसपैकी एका फोकस पॉईंटला त्या ठिकाणी काय असतो, तर तिथे सन असतो मित्रांनो. त्या ठिकाणी सन असतो दोन्हीपैकी कुठल्या तरी एका फोकस पॉईंटला. आणि आपली जी अर्थ आहे ही त्या ऑर्बिटमध्ये, या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत राहते. एक असेल तर आपण त्याला फोकस म्हणतो आणि दोन आहेत तर ते फोकाय आहेत. बघा फोकाय म्हणजेच प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्म फोकस, प्लुरल फॉर्म फोकाय. यस, तर जाऊया अजून पुढे. आता आपल्याला शिकायचं आहे की ते 3 लॉज कोणते आहेत. केपलर साहेबांचे 3 फेमस लॉ की जे अनेक वेळा पेपरमध्ये विचारले जातात आणि आपलं डोकं त्यामध्ये असं एकदम म्हणजे आपल्याला खूप अवघड वाटते की बघ केपलर्स लॉ म्हणजे काय असतील केपलर्स लॉ, ऑर्बिट, प्लॅनेट्स वगैरे ह्या कन्सेप्ट खूप आपल्याला अवघड वाटतात शिकत असताना, पण काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. बघा केपलर साहेबांचा सगळ्यात पहिला लॉ आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एलिप्स. मी तुम्हाला आत्ताच तर सांगितलं की एखाद्या प्लॅनेटचं ऑर्बिट ज्यामध्ये तो फिरत राहतो, जो रस्ता, फिरण्याचा रस्ता, त्याला ऑर्बिट म्हणतात. ते ऑर्बिट कसं आहे तर ते एका एलिप्ससारखं आहे, एका कर्व फिगरसारखं आहे. ते एक एलिप्स आहे प्लॅनेटचं ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे 2 जे फोकस पॉईंट आहेत त्या 2 फोकस पॉईंटपैकी एका फोकस पॉईंटला कोण आहे मित्रांनो, तर तो सन आहे. झाला तर मग लॉ किती सोपा लॉ आहे बघा. 2 फोकस पॉईंट आहे एका ऑर्बिटमध्ये, प्लॅनेट ज्या ठिकाणी फिरत आहे, ऑर्बिटिंग करत आहे, ते एक एलिप्स असून त्या एलिप्सच्या 2 फोकस पॉईंटपैकी एका फोकसला कोण आहे, सन आहे. हाच तर होता केपलर साहेबांचा फर्स्ट लॉ. काय अवघड आहे सांगा बरं यामध्ये, आता काहीही नाही. त्यानंतर आहे सेकंड लॉ. जसा फर्स्ट लॉ तुम्हाला एकदम सोपा वाटतो तशाच प्रकारचा सेकंड लॉ सुद्धा आहे. बघा सेकंड लॉ काय आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन. बघा इथपर्यंत आपण सुरुवातीला एवढंच बघूया, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता तुम्ही या ठिकाणी बघा, समजा या ठिकाणी एक प्लॅनेट आहे, इथे एक प्लॅनेट असं आपण गृहीत धरूया. या प्लॅनेटला आणि सनला जोडणारी ही लाईन, या प्लॅनेटला आणि सनला जोडणारी ही लाईन. तसेच असं समजा की या ठिकाणी सुद्धा एक प्लॅनेट आहे असं आपण गृहीत धरूया आणि या सनला आणि त्या प्लॅनेटला जोडणारी ही लाईन. अशा प्रकारच्या 2 लाईन आहेत. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन. पुढे काय म्हटलंय बघा, स्वीप्स करते म्हणजे कव्हर करते. स्वीप्स करते म्हणजे कव्हर करते. स्वीप्स इक्वल एरियाज. बघा याला एरिया 1 म्हटलेला आहे, याला एरिया 2 म्हटलेला आहे. हा जो तुम्हाला डार्क पार्ट एवढा दिसतो हा एरिया 1 आहे आणि हा इकडचा जो डार्क पार्ट दिसतो हा एरिया 2 आहे. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे मित्रांनो गोंधळून जाऊ नका. बघा पुन्हा सांगतो, अगदी सोप्या भाषेत सांगतो. जर समजा लाईन जी जॉईनिंग झालेली आहे प्लॅनेट आणि सनला, ही इक्वल टायमामध्ये इक्वल एरिया स्वीप्स करते. समजा आपला तो प्लॅनेट जर का या ठिकाणी असेल तर एका महिन्यामध्ये तो प्लॅनेट या ठिकाणी जाईल. इथे तो प्लॅनेट आपला सुरुवातीला इथे होता, ए या ठिकाणी तो प्लॅनेट होता, नंतर तो प्लॅनेट बी या ठिकाणी गेला. या पॉईंटला आपण यस, जो सन आहे या सनला आपण यस म्हणूया. मग एका महिन्यामध्ये या प्लॅनेटने ए या ठिकाणापासून तो बी या ठिकाणी पोहोचला तर त्याने किती एरिया कव्हर केला मित्रांनो, त्याने कव्हर केला ASB एवढा एरिया. किती एरिया कव्हर केला, एरिया ASB एवढा एरिया केला एका महिन्यामध्ये कव्हर. मग अशाच प्रकारे तो प्लॅनेट फिरत 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 पुढे गेला. आता तो प्लॅनेट गेला सी या पॉईंटपर्यंत आणि सी या पॉईंटपर्यंत गेल्यानंतर पुढे त्याने अजून एका महिन्यामध्ये तो पोचला डी या पॉईंटपर्यंत. पुढे पोचला तो डी या पॉईंटपर्यंत तो प्लॅनेट पोचला एका महिन्यामध्ये. जेवढा एका महिन्यामध्ये तो एवढा एरिया त्याने कव्हर केला होता, आता तो सी या ठिकाणी पोचला आणि सी या ठिकाणी पोचल्यानंतर तो आता एका महिन्यामध्ये डी या ठिकाणापर्यंत तो पोचणार आहे. मग या एका महिन्यामध्ये त्याने किती एरिया कव्हर केला बघा, किती एरिया कव्हर केला, CSD एवढा एरिया कव्हर केला एका महिन्यामध्ये. मग या ठिकाणी केपलर साहेब काय म्हणत आहेत की सुरुवातीला एका महिन्यामध्ये जेवढा एरिया कव्हर केला तेवढाच एरिया पुढच्या एका महिन्यामध्ये सुद्धा सेम तेवढाच एरिया CSD एवढा एरिया त्या प्लॅनेटने कव्हर केलेला आहे, तेवढा एरिया स्वीप केलेला आहे. एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD. म्हणजे सांगायचं म्हणजे प्लॅनेट हा कुठेही असो तो सेम एरिया कव्हर करतो सेम टायमामध्ये.
हे केपलर साहेबांना या सेकंड लॉमध्ये सांगायचं आहे. पुन्हा मित्रांनो हा एकदा लॉ मी वाचतो, तुमच्या नक्की लक्षात येऊन जाईल. द लाईन जॉईनिंग बाय द प्लॅनेट अँड सन, सनला आणि प्लॅनेटला जॉईनिंग करणारी लाईन स्वीप्स इक्वल एरिया कव्हर करते. समजा एका महिन्यामध्ये एवढा एरिया कव्हर केला तर पुढच्या महिन्यामध्ये हा एवढा एरिया कव्हर केला. तुम्हाला दिसताना हे छायांकित भाग जोडणे जे डार्क पार्ट आहे थोडे वेगवेगळे दिसत आहे, पण ते दोन्ही पण जर का कॅल्क्युलेट केले तर दोघांचा एरिया हा सारखाच असतो, इक्वल असतो एकदम. हे या ठिकाणी केपलर साहेबांना सांगायचं आहे. त्यानंतर जाऊया आपण तिसऱ्या लॉकडे. बघा तिसरा जो लॉ आहे, थर्ड लॉ ऑफ द केपलर या नावाने हा सुद्धा एक लॉ प्रसिद्ध आहे. द स्क्वेअर ऑफ टाईम, टाईमचा स्क्वेअर. बघा मित्रांनो, स्क्वेअर ऑफ टाईम म्हणजेच काय, टाईमचा स्क्वेअर. टाईमसाठी आपण टी वापरतो, टाईमसाठी टी अक्षर वापरतो आपण, तर त्याचा स्क्वेअर बघा अशा प्रकारे आपण स्क्वेअर करतो, टाईमचा स्क्वेअर. पुढे काय म्हटलेलं बघा, द स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे प्लॅनेटला फिरण्यासाठी जो टाईम लागणार आहे, रिव्हॉल्युशन करण्यासाठी जो टाईम लागणार आहे. आणि प्लॅनेट कोणाला रिव्हॉल्युशन करतो बरं, सनच्या भोवती. मध्ये सन आहे आणि त्या सनच्या भोवती हा प्लॅनेट रिव्हॉल्युशन करत राहतो. आणि त्याला जो वेळ लागणार आहे, टाईम पिरियड म्हणतो आपण त्याला जो वेळ लागणार आहे एक रिव्हॉल्युशन करायला, तो किती आहे, स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी स्क्वेअर एवढा आहे. आता पुढे बघूया काय म्हटलेलं आहे, इज प्रोपोर्शनल. काय म्हटलेलं आहे, प्रोपोर्शनल आहे. हा जो टी स्क्वेअर आहे तुम्हाला इथे दिसून राहिला बघा, टी स्क्वेअर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं सिम्बॉल अल्फा. अल्फा म्हणजेच काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. टी स्क्वेअर टाईम स्क्वेअर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, पुढं काय म्हटलंय बघा, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द सन. म्हणजेच सन पासून प्लॅनेटचं हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो लक्ष द्या, प्लॅनेट पासून सनचं हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सचा क्यूब म्हणजेच आर क्यूब. या ठिकाणी आर जे लेटर इंडिकेट करत आहे, हे आर म्हणजे काय बरं, तर आर म्हणजेच डिस्टन्स. कोणाकोणाचं, सनपासून प्लॅनेटचं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्सचा क्यूब आणि टाईम स्क्वेअर ह्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकाला कशा आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा, मग जर समजा एखाद्या प्लॅनेटला फिरण्यासाठी जर का टाईम जर का जास्त लागत असेल तर याचा अर्थ त्याचं डिस्टन्स जास्त आहे सनपासून. जर समजा आता हा प्लॅनेट जो आहे हा जर का इथं आला असेल, सनच्या जवळ आला असेल, तर त्याला रिव्हॉल्युशन व्हायला वेळ त्याला कमी लागेल. त्याचं डिस्टन्स कमी आहे बघा, डिस्टन्स कमी आहे. डिस्टन्स जर का कमी असेल तर त्याचा काय होणार आहे, त्या ठिकाणी टाईम त्याला रिव्हॉल्युशनसाठी कमी लागणार आहे. आणि जर तो प्लॅनेट समजा दूर गेला, समजा तो प्लॅनेट या ठिकाणी पोहोचला, तर तिथून त्याचं डिस्टन्स वाढणार आहे. आणि डिस्टन्स जर का वाढलं तर मात्र टाईमसुद्धा वाढतो. कारण दोन्ही गोष्टी, टाईम आणि डिस्टन्स दोन्ही गोष्टी एकमेकाला कशा आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे डिस्टन्स कमी झालं टाईम कमी होईल, डिस्टन्स वाढला तर टाईमसुद्धा वाढेल. हे यातून केपलर साहेबांना तिसऱ्या लॉमधून सांगायचं आहे. बघा आता या ठिकाणी अल्फाचं साईन आपल्याला जर काढून टाकायचं असेल आणि त्या जागेवर जर का आपल्याला इक्वल टू साईन घ्यायचं असेल मित्रांनो, टी स्क्वेअर या ठिकाणी अल्फा हे साईन आपल्याला काढायचं आणि इक्वलचं साईन घ्यायचं असेल तर अल्फा साईन काढण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो, के घ्यावा लागतो. तुम्ही म्हणाल के कसं का आलं या ठिकाणी, तर आपण अल्फाचं साईन काढून टाकलं, प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकला त्यासाठी, आणि इक्वल साईन घेण्यासाठी आपल्याला के म्हणजेच एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावी लागते की जी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता बघा आर क्यूब हा जर काही इथे मल्टिप्लाय असेल कॉन्स्टंटला, जर आपण या साईडला ती व्हॅल्यू पाडून दिली तर तिथं तो डिनॉमिनेटरमध्ये जातो, तो डिवाइड होतो. म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब अशा प्रकारची आपली व्हॅल्यू बनते, इज इक्वल टू कॉन्स्टंट, के फॉर कॉन्स्टंट. मग हा जो काही आपला लॉ तयार झालेला आहे किंवा हा जो आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे यालाच म्हणतात केपलर्स थर्ड लॉ. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज द केपलर्स थर्ड लॉ. म्हणजे डिस्टन्स कमी झालं टाईम कमी लागेल, डिस्टन्स वाढलं टाईम वाढेल. हे या लॉमधून केपलर साहेबांना सांगायचं आहे. बघा तर मित्रांनो, अशा प्रकारे केपलर साहेबांचे 3 लॉज होते. पहिल्या 2 लॉमध्ये आपण शिकलो की सन हा एका फोकायला असतो, एका फोकस पॉईंटला असतो, आणि ज्या प्लॅनेट ज्या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत ते ऑर्बिट कसे असतात तर ते एक प्रकारे एलिप्स असतात. आणि दुसऱ्या लॉमध्ये आपण काय शिकलो की इक्वल टायमामध्ये इक्वल एरिया स्वीप केला जातो, कव्हर केला जातो. प्लॅनेट आणि सनच्यामध्ये जी लाईनिंग आहे ती लाईनिंग इक्वल एरिया कव्हर करते इक्वल टायमामध्ये, हे शिकलो आपण. आणि तिसऱ्या लॉमध्ये शिकलो आपण जर डिस्टन्स वाढलं तर टाईम वाढतो, डिस्टन्स कमी झालं टाईम कमी होतो. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आज केपलर साहेबांचे 3 लॉज आपण शिकलो. कसे वाटले